महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। करंजा रेवस ब्रिजच्या बांधकामाकरिता ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या द्रोणागिरी पर्वत पायथा परिसरात उत्खनन सुरू आहे। याच परिसरात करंजा आदिवासी वाडी असून 150 वर्षापासून आदिवासी लोकांची घरे आहेत। शेकडो आदिवासी लोक आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्य करत आहेत। त्यांना विश्वासात न घेता सदर उत्खनन सुरू आहे। भविष्यात सदर आदिवासींवर विस्थापित होण्याची वेळ येणार आहे। या ठिकाणी होणाऱ्या उत्खननातून आदिवासींच्या घरांना तडे जाऊन जीवितहानी होण्याचा धोका निर्माण होणार आहे। द्रोणागिरी पर्वत परिसरात उत्खननातून हजारो वृक्षांची कत्तल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।